नमस्कार मित्रांनो, माझं नाव कैलास सेंदाणे. मी राहायला जिल्हा जळगाव येथून आलेलो आहे, महाराष्ट्रातून. मला काही वर्षापासून 6 ते 7 वर्षापासून मला बॅक पेनचे प्रॉब्लेम होते, स्पॉन्डिलोसिस आणि सायटिकाचे प्रॉब्लेम होते. मध्यंतरी मी खूप ट्रीटमेंट वगैरे घेतले. मी सर्वीकडे पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र फिरलो मी. इवन मी त्यानंतर नाशिकला एक ट्रीटमेंट घेतली मी, नॅचरोपॅथी म्हणून अशी एक कंपनी होती, तिची मी ट्रीटमेंट घेतली. तिथे मला थोडाफार रिलीफ झाला. पण मग माझे असे प्रॉब्लेम आहे ना, ह्या 6-7 वर्षाचा जो माझा प्रवास आहे तो वाढत गेला, तो कुठेच थांबला नाही. बरोबर आहे. त्यानंतर मला माझे एक मित्र आहे नाशिकला, काका आहे आमचे, त्यांनी मला सांगितलं की बेटा तू इथे जा जोधपूरला, तिथे तुझा 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. तर खरंच मी त्या काकांचं ऐकलं. मी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात 2023ला मी इथे आलो. इथे आल्यानंतर मी हे सगळं पाहिल्यानंतर असं कुठेतरी वाटायला लागलं की हे आपली इथे प्राचीन पद्धतीने उपचार केला जात आहे. बरोबर आहे. आणि खरंच तसंच झालं. सर्वात प्रथम मी इथे आलो, बुकिंग वगैरे केली मी. काही नाही, फक्त इवन 500 रुपयामध्ये त्याच्यामध्ये तुमचे 100 रुपये ऑस्टिओपॅथीचे घेतात, पंचकर्मा करतात, फिजिओथेरपी करतात. हे आपल्या प्राचीन पद्धतीनुसार इथे ट्रीटमेंट केली जाते. आणि खरंच मला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मला असा रिलीफ मिळायला लागला. तो 6 ते 7 वर्षाचा जो माझा त्रास होता किंवा प्रवास होता तो कुठेतरी थांबला. 3 दिवसानंतर मला डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा आता बऱ्यापैकी रिलीफ आहे, तुम्ही घरी जाऊ शकतात. आणि त्यांनी मला हे सुद्धा सांगितलं की तुम्ही नेक्स्ट टाईम तुम्हाला जर त्रास झाला तर तुम्ही येऊ शकता. तर मला आता थोडाफार त्रास झाला, मला 50% रिलीफ मिळाला. थोडाफार मला त्रास झाला. मी आता दुसरी वेळेस मी इथे आलो आहे. आज मला 5वा दिवस आहे. आम्ही आज जाणार आहोत. बरोबर आहे. पण मग मी आज सर्वांना, मला अशी एक आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी की मला आज असं वाटायला लागलं की मी कुठेतरी रिकवर झालेलो आहे आणि इथून मी माझा पुढचा प्रवास व्यवस्थित करू शकतो. माझं पूर्णपणे दुखणं हे बंद झालेलं आहे. माझ्या काही ॲक्टिव्हिटीज होत्या ज्या 7 वर्षाहून थांबल्या होत्या त्या व्हायला लागल्या आहे. तर खरंच आपण कुठेतरी या ॲलोपॅथीकडे न वळता आपण आयुर्वेदाकडे किंवा नॅचरोपॅथीकडे वळायला पाहिजे. विशेष म्हणजे मी तरी सांगेल सर्वांना की आपण ऑस्टिओपॅथीकडे यावे. माननीय श्री गोवर्धन लालजी पराशर, आपण जोधपूर येथे यावं आणि आपल्या ट्रीटमेंटी करावा. इथे माझ्यामध्ये सर्व ट्रीटमेंट होतात, ज्या पण आपल्या नसेत दबलेल्या आहे, स्पॉन्डिलोसिस, सायटिका, तुमच्या जे पण मोठे मेजर प्रॉब्लेम आहे, आपले गुडघ्यांचे प्रॉब्लेम, तर तुम्ही इथे यावं आणि ती सेवा घ्यावी. दुसरी गोष्ट, मी काल परवा एक आश्चर्यचकित मी एक अनुभव घेतला. मी एक व्यक्ती जी आहे ती इथली, राजस्थान इथलीच असंही वाटतं, ते आले. एक यंग माझ्या एवढाच मुलगा होता. तो अक्षरशः असा पूर्ण वाकून आलेला होता, 90 डिग्रीमध्ये असं वाकून आला तो. आणि आज 4था दिवस आहे. तो आज मुलगा सरळ चालत आहे. बरोबर आहे. मी त्याचा एक व्हिडिओ काढलेला आहे, मी तो सरांना देईल मी. बरोबर आहे. तर मी आपण सर्वांना, महाराष्ट्रवासियांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी इथे एक वेळेस तरी जरूर यावे आणि या ट्रीटमेंटचा आपण आस्वाद घ्यावा. श्री सांवरलाल ऑस्टियोपैथ चैरिटेबल संस्थान जोधपुर।